आणि आम्ही आता युनिव्हर्सिटीला चाललो आहे त्यांचं मागच्या वेळेस त्यांना खूप इच्छा होती की मी त्यांच्या कॉन्व्होकेशनला असावं. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आजचा दुसरा दिवस आहे. आम्ही हॉफमध्ये. आज विसर्जनाचा दिवस आहे आणि सकाळचे 8 वाजलेत आणि थंडी वगैरे पण खूप जास्त आहे इकडे, कारण की हॉफ हा थोडासा वरच्या भागात आहे जर्मनीच्या, त्यामुळे थंडी जास्त असते इकडे. सो मी तुम्हाला थोडंसं बाहेरचं नेचर दाखवते. हे मागे दिसतंय हे हॉस्टेल आहेत ह्यांच्या कॉलेजचं. सो इथेच जवळपास सर्वांनी राहण्याची अरेंजमेंट वगैरे केलेली आहे. मी पण इथेच थांबली होती आणि रात्री खूप जास्त धमाल केली आणि भजन वगैरे पण झाले इथे आणि एकदम घरची फेस्टिवल वाईब आली इथे. तर चला आता मी तुम्हाला थोडंसं ह्यांच्या हॉस्टेलच्या बाहेरचा एरिया दाखवते. आणि आज आहे ना आम्हाला काल ना ह्यांच्या युनिव्हर्सिटीला जायला जमलं नाही, कारण की जरा लेट झालं होतं आम्हाला यायला आणि त्यानंतर इथं एकदा येऊन गेलो ना सगळ्यांमध्ये, मग परत बाहेर जाण्याची इच्छा नाही झाली. सो आम्ही आता थोडं लवकर बाहेर निघतो आहे आणि आम्ही आता युनिव्हर्सिटीला चाललो आहे त्यांचं मागच्या वेळेस त्यांना खूप इच्छा होती की मी त्यांच्या कॉन्व्होकेशनला असावं, पण तोपर्यंत माझा विजा आलेला नव्हता, त्यामुळे मी काही कॉन्व्होकेशनला नव्हती. सो ते बोलले आता आपण आलोच आहे तर युनिव्हर्सिटीलाच जाऊया. सो आता आम्ही निघतोय युनिव्हर्सिटीला जाण्यासाठी. आमची बस आहे थोड्या वेळात. सो बघत राहा, आपण बघूया यांची युनिव्हर्सिटी कशी. म्हणजे मी पण पहिल्यांदाच बघते आहे. जे पण बघितलं आहे ते सगळं फोटोज व्हिडिओजमध्येच बघितलं आहे. सो बघूया आता काय नेमकं किती दिवे लावलेत. थोडीशी हॉप सिटी एक्सप्लोर करूया आपण. आपण आलो यांच्या कॉलेजमध्ये. आज संडे सर्व बंद आहे, पण मग बाहेरूनच आम्ही थोडंसं कॅम्पस वगैरे फिरून घेतो. जी मनातून इच्छा होती आतून बघायची वगैरे सर्व गोष्टी, आज काय होणार नाही आहे. सो आज आम्ही थोडंसं कॅम्पस इथेच फिरतो. बराच मोठा आहे कॅम्पस पण आणि हॉस्टेल पण आहे इथे जवळच कॅम्पसच्या. पण ह्यांचं लोकेशन थोडंसं लांब होतं, बाहेर आहे, म्हणजे तरी 15-20 मिनटाचा डिस्टन्स आहे. सो आता चला बघूया. आणि तुमचं कॉन्व्होकेशन कुठे झालं होतं मग? हे काय लायब्ररीच आहे का ही पण? हो वाव, छान आहे. कधी अभ्यास केला की इथे? हां, तुमचे क्लासरूम वगैरे कुठे असायचे? अच्छा, लॉक आहे ना? छान आहे बरं का तुमचं कॉलेज. म्हणावंच लागेल, छान नाही म्हटलं तर काय. नाही, छान आहे छान आहे. हे तर काय आहे? अच्छा, हे कॉलेज आहे. मग हे आपण केव्हाच बघतोय. म्हणजे ही जुनी बिल्डिंग आहे आणि ही नवी आहे का? अच्छा, आणि ते पण कॉलेजचीच बिल्डिंग आहे समोर दिसत आहेत त्या. ओके, मला वाटलं एवढंच आहे तुमचं कॉलेज. एवढंसं बरंच मोठं आहे. चला थोडंसं बघूया इकडे. ही पण कॉलेजचीच बिल्डिंग आहे, क्लासरूम वगैरे आहे. अच्छा, याला सरळ ऑफिशियल रोड नाही का, गवतातून आलोय आपण. तिकड नाही का? अच्छा, आणि मग हे वरती काय? म्हणजे ते इंडोर स्पोर्ट क्लब आहे का? नाही, एवढंच आहे ना आउटडोर मध्ये. त्यात नका जाऊ, माती रेती चिटकल पाहायला. हो, रेती ती समुंदरवाली रेती आहे.
कुस्ती वगैरे होते का तुमच्याकडे? कुस्ती मातीत खेळली जाते, रेतीमध्ये नाही. अच्छा, ओके. ह्याच्यात फुटबॉल पण आहे आणि बास्केटबॉल पण आहे, मल्टिपल गेम्स. चलो आपण थोडासा व्ह्यू घेऊया जुन्या बिल्डिंगचा, जिथे क्लासरूम्स वगैरे पण भरतात. आर यू शुअर क्लासरूम आहे? मला हॉस्टेल सारखं का फील येत आहे मग एवढं म्युलर बीन? एवढ्या ओपन क्लासरूम असतात तुमच्या? हे कुठे आलोय आपण? ह्याचं सेंटर आहे का? अच्छा, ओके, ओपन आहे हा. ओके, छान आहे बरं ते. म्हणजे इथं बघितलं ना तर हे एकदम असं छोटीशी सिटी वाटू राहिली मला. हां, हो. मुलं शिकायला येतात की मजा घ्यायला येतात कॉलेजमध्ये? हा मोठा कॅफेटेरिया आहे का? ओके. सो ही एक्झिट आहे ना आपली? ओके. आजच्या व्लॉगमध्ये मी हॉफ युनिव्हर्सिटी दाखवली, त्यामुळे हा व्लॉग थोडा डिसेंट झाला. पण उद्याच्या विसर्जनात आम्ही इतकं नाचणार ना की तुम्ही स्क्रीनकडे बघून म्हणाल भाई ये वाईब तो असली महाराष्ट्रीयन आहे. आणि स्टे ट्यून्ड. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.